श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जालना या ठिकाणी आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थी संसदेची निवडणूक घेण्यात येत आहे आणि या निवडणुकीसाठी ही नेहमीच्या निवडणुकीप्रमाणे अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। हा बघा मतदान केंद्रात जाण्याचा मार्ग। मतदानासाठी हे आपण बघू शकता की 2 केंद्र या ठिकाणी बूथ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत। हे केंद्र क्रमांक 2 आणि हे केंद्र क्रमांक 2। विद्यार्थी मतदारांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकता। मतदान करण्यासाठी उत्सुक आहेत। या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीसाठी एकूण 22 उमेदवार आपलं भविष्य आजमावून पाहत आहेत आणि स्वयंसेवक म्हणून विद्यार्थी या ठिकाणी काम पाहताना आपण बघतोय। शिक्षक या ठिकाणी मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून जबाबदारी पाडत आहेत। कशासाठी उभे आहात रे तुम्ही? वोटिंग करायचं। बरं, काय वाटतं तुला मतदान केल्यानंतर काय सुधारणा होईल का? हो हो ठीक आहे। कशासाठी मतदान करता रे? तू उमेदवार आहे का? कोणत्या पदासाठी उभा आहे? सहल प्रतिनिधीसाठी। बर, काय करशील निवडून आला तर? सर मी एक चांगल्या ठिकाणी व कमी पैशात सर आपण बघू शकता सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा, विद्यार्थी मतदारांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि मतदान करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये असलेली उत्सुकता। केंद्र क्रमांक 1 वर हे विद्यार्थी मतदार उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रामध्ये जाताना आपण बघतोय। अगदी शिस्तीमध्ये लाईनमध्ये हे विद्यार्थी। कशासाठी मतदान करताय तुम्ही? शाळेच्या सुधारण्यासाठी। ठीक आहे ठीक आहे। मतदान चांगल्या उमेदवाराला करणार की कोणत्या उमेदवाराला करणार? बर 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 ठीक आहे। कोणत्या वर्गाचे मतदार आहेत तुम्ही? 9वी। आपण बघू शकता सगळे विद्यार्थी मतदार अगदी उत्साहामध्ये निवडणुकीला मतदान करण्यासाठी जात आहेत। मतदान करण्यासाठी जात आहे का? कोणत्या उमेदवारांना? हे केंद्र अध्यक्षांना आपण विचारूया। सर, याची रचना कशी केलेली आहे? आज आपल्याकडे केंद्र क्रमांक 1 आणि 2 म्हणजे बूथ क्रमांक 1 आणि 2 या पद्धतीने आपल्याकडे तुम्हाला दिसतीलच। हे बूथ क्रमांक 1 आहे, हा बूथ क्रमांक 2 आणि वेगवेगळे वर्ग आपण दोन्ही बूथमध्ये एकाच वेळेस पाठवत आहोत। विद्यार्थ्यांचे हजेरी क्रमांक, त्यानंतर त्यांनी मतदान केल्यानंतर एक छोटी टीक म्हणजे आपल्याला लक्षात येईल की विद्यार्थी किती आलेले आहेत। ज्या पद्धतीने शासनाचं इलेक्शन होते त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीचं इलेक्शनची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद सर। ओके सर। निर्मळ सर, कशाचं मतदान आहे? विद्यार्थी संसदेचं मतदान चालू आहे आपल्या शाळेमध्ये। बरं, बॅलेट पद्धतीनं आहे का ईव्हीएमच्या सहाय्याने आहे? आणि विद्यार्थी गोंधळून जात नाही का? तुम्ही बघताय केंद्रामध्ये विद्यार्थी व्यवस्थित करताय का मतदान? काही विद्यार्थी गोंधळते, ज्यांना काही येत नाही ते विद्यार्थी गोंधळत आहे। हां हां, सर्वसामान्य मतदाराप्रमाणे त्यांची अवस्था होते। हो, जे नवीन मतदान असल्याबद्दल नाही, परंतु हे असं मतदान एकदा त्यांना सवय झाल्यानंतर ते खरोखरचं जे मतदान आहे 18 वर्ष वय झाल्यानंतर ते खरोखरचं मतदान करतील 18 वर्ष झाल्यानंतर। ठीक आहे, ओके, धन्यवाद। आपण बघू शकता इथे 3 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि या तिन्ही टेबलवर प्रत्येकी 2 उमेदवारांची निवड हे विद्यार्थी मतदार ईव्हीएमच्या सहाय्याने मतदान करून
करताना आपण पाहतोय। हे केंद्राध्यक्ष तथा मतदान अधिकारी विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्या बोटाला शाई लावून या ठिकाणी मतदानासाठी पाठवताना आपण पाहतोय। अगदी शिस्तीमध्ये हे मतदान होताना आपण पाहतोय। विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच लोकशाहीची मूल्ये रुजवली जावीत हा उद्देश समोर ठेवून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री DM महाजन सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने EVMच्या सहाय्याने जवळपास 1400 मतदार या ठिकाणी आज मतदान करणार आहेत आणि ही शाळेच्या हितासाठी कार्य करणारी विद्यार्थी संसद निवडून देणार आहेत। हे बघा, आपण मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर ते विद्यार्थी मतदार त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकता। एकूण 22 उमेदवारांचं भवितव्य, हे उमेदवार कोण निवडून येणार आणि कोण पराभूत करणार यांचं भवितव्य या विद्यार्थी मतदारांच्या हातामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हे योगेश आंबुरे सर EVMच्या सहाय्याने आपण मतदान घेतोय। कशा प्रकारे प्रक्रिया आपण केलेली आहे? सर्वप्रथम आपण कल्याण ॲप्सचं EVM ॲप जे आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं ते डाउनलोड केलं। ते डाउनलोड केल्यानंतर त्याच्या ॲप सेटिंगमध्ये जाऊन पूर्णतः गॅप बिटवीन वोटिंग हा सगळा सेट केला। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची नावं, त्यांची चिन्ह हे सेट केली आणि ते सेट करून मग BU आणि CU या ऑप्शनमध्ये जाऊन बॅलट युनिट आणि कंट्रोल युनिट हे फ्रंट पेजवरती आणून ठेवलं आणि पूर्ण प्रक्रिया जी आहे ती फक्त आता 2 बटन्सवरती अवलंबून आहे, बॅलट देणे आणि मतदान करणे। मतदान झाल्यानंतर BUवरती मतदान झाल्यानंतर लगेच CUवरती बॅलट देणे। धन्यवाद सर। आणि सुरळीतपणे प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित चालू आहे। आता जवळजवळ वेळसुद्धा खूप कमी लागतोय, खूप फास्ट प्रक्रिया आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली गेलेली किंवा जी लोकशाहीमध्ये आपण पूर्ण प्रक्रिया राबवतो त्या पद्धतीने राबवली गेलेली प्रक्रिया ही आहे। सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की सर्वसाधारण ज्या निवडणुका होतात, लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, अशा वेळेस आपल्याला कर्मचाऱ्यांना ड्युटी लागली की भीतीपोटी ते ड्युटी घेण्याचं टाळतात किंवा चिंतेपोटी ते घाबरून जातात। परंतु मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी की हे जे शिक्षक आता या ठिकाणी केंद्राध्यक्ष म्हणून काम करत आहेत, निश्चितच यांच्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला असेल का? 100% झाला असेल। आता घाबरण्यामागची कारणं काही भौतिक स्थिती, गावं, रुरल एरियामध्ये जर ड्युटी आली तर थोडं टाळतात, अर्बनमध्ये आली तर खुशीने करतात या गोष्टी आणि तांत्रिक ज्ञान काही जणांना नसतं त्याची भीती वाटते ना? भीती वाटते। दुसरी गोष्ट मशीनचं पूर्ण सेटअप करायचं, त्याच्यानंतर ही खास भीती असते। दिवसभर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, काही चूक झाली तर तीही भीती, कारण कलेक्टरपासून पूर्णतः प्रक्रियेमध्ये सर्व अधिकारी वर्ग जो आहे, कर्मचारी अधिकारी हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्या कारणाने थोडी भीती राहतेच। पण म्हणजे शेवटी या प्रक्रियेमध्ये थोडं तिचं निरसन किंवा ती भीती कमी होण्यास 100% मदत होणार आहे शिक्षकांना। म्हणजे शाळेमध्ये अशा प्रकारची तंत्रज्ञानाचा वापर करून जर ही EVMच्या सहाय्याने निवडणूक घेतली तर विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीसुद्धा दूर होऊ शकते, शिक्षकांच्या मनातील भीतीसुद्धा दूर होऊ शकते आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो। 100%। ठीक आहे, धन्यवाद। कारण की बऱ्याच ठिकाणी आपण काय ऐकतो की खेड्यापाड्यांमध्ये एक प्रक्रिया जी आहे ती माहिती नसल्या कारणाने लोक मतदानाला जायचं सुद्धा टाळतात। बरोबर आहे। पण हेच विद्यार्थी ज्यावेळेस समाजामध्ये जातील त्यावेळेस आज आपण बघतोय, एक मिनटं तुम्हाला थांबवतो मी, की विद्यार्थी मतदार जे आहेत तर ते त्यांचा चेहऱ्यावरचा उत्साह आपण बघू शकतो की भविष्यामध्ये सुद्धा, म्हणजे आजचे विद्यार्थी हे भविष्याचे नागरिक आहेत आणि नक्कीच हे आदर्श नागरिकत्वाचे जे कर्तव्य आहेत
ते भविष्यामध्ये पार पडतील असं तुम्हाला वाटतं का? 100% आणि समाजामध्ये गेल्यानंतर समाज प्रबोधनाचं कामसुद्धा भविष्यात हे विद्यार्थी करू शकतात, कारण की प्रक्रिया त्यांना शालेय जीवनामध्येच ही माहिती झालेली. धन्यवाद.